आपल्या विविध मागण्यांसाठी मागील 3 वर्षांपासून पाठपुरावा करणाऱ्या आंबेडकरवादी संघर्ष समितीतर्फे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भडकल गेट येथून शांती मार्चचे आयोजन करण्यात आले होते। हा मार्च बाबासाहेबांना अभिवादन करून महानगरपालिका कार्यालयावर धडकला होता। यावेळी महानगरपालिकेच्या गेटसमोर घोषणा देऊन यानंतर शिष्टमंडळाने मनपा आयुक्त यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांची निवेदनं मनपा आयुक्तांना देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। यामध्ये हर्सुल टी पॉइंट येथे तथागत गौतम बुद्धांचा पूर्णकृती पुतळा बसवण्यात यावा, रेल्वे स्टेशन येथे अशोक सम्राट यांचा पुतळा बसवण्यात यावा, मिल्क कॉर्नर येथील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यात यावी, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावे संशोधन केंद्र स्थापन करण्यात यावे, मनपा आयुक्त कार्यालय व इतर जालनामध्ये लावलेल्या मनपा बोधचिन्हावरील कमळाचे चिन्ह काढण्यात यावे, रमाई आवास योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, विनास्थळ पाहणी मंजूर केलेले प्रकरणे चौकशी करण्यात यावी, रमाई आवास योजनेच्या खऱ्या गरजू लाभार्थ्यास लाभ देण्यात यावा, महागाई निर्धकानुसार रमाई आवास योजनेचा निधी 10 लाख करण्यात यावा, कुंठेवारी व अघोषित झोपडपट्टी क्षेत्रामध्ये रमाई आवास योजना लागू करण्यात यावी, यासह आपल्या इतरही मागण्यांसाठी हा शांती मार्च काढण्यात आला होता। संस्थापक अध्यक्ष श्रावणदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या शांती मार्चमध्ये रामराव दाभाडे, नानासाहेब शिंदे, मोहनलाल गोरमे, किशोर गडकर, मिलिंद मोगळे, बाळूभाऊ वाघमारे, संतोष मोकळे, राहुल वाघमारे, मधुकर ठोंबरे, विनोद कासारे, संजय जाटवे, अरुण खरात, विजय मोरे, सुनील खरात, सुनील अवचार, मला उत्तम जाधव, राहुल मोकासरे यांच्यासह अनेक कराची पावती ग्राह्य धरून गुंठेवारी वसाहत आणि अघोषित झोपडपट्टीमध्ये रमाई आवास योजना लागू करण्यात यावी, रमाई आवास योजनेचा निधी 10 लाख रुपयापर्यंत करण्यात यावा, CBSE पॅटर्न शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या 30 वरून 100 पर्यंत करण्यात यावी आणि त्या विद्यार्थ्यांकडून कुठलाही निशुल्क घेता फ्रीमध्ये शिक्षण मोफत शिक्षण देण्यात यावं, अशा विविध मागण्या घेऊन आज आम्ही शांती मार्चने म्हणजे कुठलाही गोंधळ न करता तथागत गौतम बुद्धाच्या आणि लोकशाही मार्गाने या ठिकाणी आलेलो आहे आणि हा एक शेवटचा गर्भित इशारा देण्यासाठी आमच्या मागण्यावर जर सकारात्मक निर्णय घेण्यामध्ये जर मनपा प्रशासन जर कमी पडलं तर मग यापुढचं आंदोलन भव्य दिव्य वेगळ्या पद्धतीचं राहील असा इशारा। रमाई आवास योजनेचा जो काही घोटाळा झाला आहे त्याबद्दल कसं बघताय तुम्ही? प्रशासन काही त्याच्यामध्ये प्रशासनाचे जे काही अधिकारी इन्व्हॉल्व झालेले आहे की लाभार्थ्याचं नाव टाकण्यासाठी 6,000 रुपये घेतले जातात, काही ठिकाणी तेच घरे दाखवून पैसे उचलले जातात आणि 50% रक्कम इथले मनपाचे कर्मचारी अधिकारी त्याच्यामध्ये सामील आहे। कुठल्याही प्रकारची स्थळ पाहणी न करता ते रमाई आवास योजनेचं जे आहे की घरकुल मंजूर केलं जातं आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी लाभार्थ्यांना ज्याचा लाभ मिळाला पाहिजे, ज्याचं विटा मातीचं घर आहे, पत्र्याचं घर आहे, अशा खऱ्या लाभार्थ्याला आजपर्यंत याचा लाभ मिळालेला नाही आहे। त्याची आमच्याकडं सगळी डिटेल माहिती आहे। म्हणून या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय समिती गठीत करण्यात यावी, त्यामध्ये मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि शहर अभियंता यांचा समावेश असावा, अशा पद्धतीची मागणी या निमित्ताने। चौकामध्ये संत रविदासांच्या पुतळ्याची मागणी नेमकी काय आहे? त्या रविदास महाराज हे तथागताच्या नंतर मानवतावादी महापुरुष आहे। जगामध्ये त्यांचे मोठमोठे विहार आहे, त्याला धाम म्हणलं जातं, परंतु धाम वगैरे काही नाही। त्यांचा पुतळा तिथून इंटरनॅशनल पर्यटक जे येतात की त्यांचा एक पुतळा त्यांना दिसावा, त्यांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार व्हावा या उद्देशानं रविदास महाराजाचा पुतळा आम्ही विमानतळा चौकासमोर मागणी केलेली आहे। आपलं नाव? श्रावण गायकवाड, अध्यक्ष आंबेडकरवादी संघ।